आज बच्चू कडूच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार मोर्चाचं नागपूरमध्ये आगमन होणार आहे आणि राज्यभरातील शेतकरी नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। याच पार्श्वभूमीवर शेतकरी नेते राजू शेट्टीजी यांचं नागपूरमध्ये आगमन झाले, ते आज मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। भाऊ, काय सांगाल? महाएल्गार मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि आज तुम्ही त्यामध्ये सहभागी होणार आहात। 7/12 कोरा करा अशी अनेक दिवसापासूनची आमची मागणी आहे। बरं, ही मागणी काही जगावेगळी नाही हो। ऑक्टोबर 2024ला जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी महायुतीनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 7/12 कोरा करायचं आश्वासन दिलेलं होतं। जाहीरनाम्यामध्ये तशी हमी दिलेली होती। आता मला सांगा की त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, अजितदादा पवार त्या मंत्रिमंडळामध्ये होते। हे तिघही आता सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत, फक्त भूमिका बदललेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री झाले आहेत, उपमुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्री झालेले आहेत, अर्थमंत्री तेच आहेत। यांना राज्याच्या आर्थिक स्थितीची खडानखडा माहिती असताना यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा 7/12 कोरा करायचं आश्वासन दिलेलं होतं आणि आज दररोज 8 ह्या दरानं शेतकरी आत्महत्या करत आहेत। ह्याच्यापेक्षा आता काय स्थिती आहे? महाराष्ट्रातलं अतिवृष्टीमुळे शेती बेचिराख झालेली आहे, खरीप पीक हातातनं निघून गेलेलं आहे। मग अशा वेळी शेतकऱ्याचा 7/12 कोरा करणार नाही तर तुमचा मुहूर्त आहे तरी कुठला? मात्र सरकारनं तुम्हाला कुठेतरी चर्चेसाठी बोलवलं आहे आणि थोडं वेळ द्या अशी ते असं म्हणत आहे। आधी आम्ही 2 ऑक्टोबरला आंदोलन करणार होतो, परत त्याच्यामध्ये अतिवृष्टीमुळे आणि बाकी गोष्टीमुळे म्हणजे 26 दिवस लांबवलं, 28 ऑक्टोबर केलं। या दरम्यान सरकारला चर्चा करावीशी वाटली नाही। बरं, चर्चेचं नाटक कशाला? यापूर्वी अनेक वेळा चर्चा झालेल्या आहेत। मुळामध्ये 7/12 कोरा करण्यासाठी जी समिती सरकारने नेमली आहे, कोण समिती आहे आम्हाला माहीत नाही, काळी काय गोरी कधी बघितली नाही, त्यात किती जण आहेत हे माहीत नाही, त्यांनी काय अहवाल दिला हे माहीत नाही, दिला आहे का नाही हे माहीत नाही। आणि आमच्यासारखे लोक कायम आमचं हयात सगळी शेती प्रश्नावर चळवळी करण्यात गेली। समितीला कधी वाटलं नाही यांचंही काहीतरी म्हणणं आहे, समजावून घ्यावं, कदाचित आम्हाला शेतीतलं काय कळत नाही असं समितीला वाटत असेल आणि त्या समितीचा अहवाल आला असेल तर त्याच्यावर सरकारनं ॲक्शन टेकन रिपोर्ट काय घेतला हे सांगा ना। आणि आजच्या बैठकीमध्ये त्याच्यावर चर्चा करा आणि तिथूनच आम्हाला जाहीर करून टाका। आपण जाणार नाही शेतकरी नेते कोणी? कसं जाणार? एक तर काल दुपारी 3 वाजता आम्हाला सांगताय उद्या बैठक आहे म्हणून। अरे कसं जाणार आम्ही बैठकीला? यांच्यासारखं काय आमच्याकडे विमान आहेत का? आम्ही इकडे नागपूरला येण्यासाठी रस्त्यात होतो, कसं मुंबईला जाणार? लगेच फरमान काढतात उद्या सकाळी 10 वाजता मुंबईत या म्हणून। बरं, शेवटचा प्रश्न, शेतकरी तर तुमच्या आंदोलनात सहभागी आहेत, त्यामध्ये ट्रॅक्टर असतील, शेळी असतील, मेंढी असतील, हे देखील आंदोलनामध्ये आणलेलं आहे। आंदोलन आक्रमक वगैरे होऊ शकतं हे आपण नाकारू शकत नाही, त्यामुळे एका दिवसाची पोलिसांची कुठेतरी त्या ठिकाणी आंदोलनाला परवानगी असताना आंदोलन किती दिवसापर्यंत लांबू शकतं जर आज काही तोडगा निघाला नाही तर? आंदोलन हे आंदोलन असतं, त्यामुळं ते आम्ही आमच्या पद्धतीनं आंदोलन चालवू। आगे आगे देखो होता है क्या। नागपूरमध्ये मुक्कामच राहील तुमचा तरी? कळेल ना, आता तरी मी नागपूरमध्ये आहे, कळेल सरकारला। नक्कीच, खूप खूप धन्यवाद। आपण पाहू शकतो की शेतकऱ्यांचा महाएल्गार मोर्चाचा आज नागपूरमध्ये आगमन होणार आहे। सरकारने तात्काळ ज्या काही मागण्यात मोर्चाकऱ्यांचं त्यांचं ज्या ते मागण्या मान्य नाही जर केल्या तर आंदोलन आक्रमक होऊ शकतं। एका दिवसात जरी परवानगी जरी असली तरी मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत नागपूर सोडणार नाही असा थेट इशारा आता शेतकरी नेत्यांनी जे आहे ते सरकारला दिलेला आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।